नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हे आहे मीनाचं घर. हा आहे मीनाचा नवरा माधव. ही आहे मीनाची मुलगी गुड्डी. तिचे बाबा तिचा अभ्यास घेत आहेत. चला पाहू पुढं काय होतंय ते. ही आहे मीना. अरे आज मीना काय करते? भाजी झाली, भात पण झालाय. अरे मीना पटकन आवर, मला शेतात जायचंय. मीना, अरे मीना तुझं होतंय का नाही पटकन, नाहीतर मी जाऊ का पुढे? तू पाठीमागून डब्बा घेऊन ये. थोडंसंच राहिलंय, 5 मिनिटात होईल. अरे भरपूर वेळ झाला आहे. शेतामध्ये मजूर लावले आहेत कामाला, मला त्यांच्या आधी गेलं पाहिजे. अहो मी शेतामध्ये एकटी कशी येणार? अरे एकटी यायला काय झालं? त्याच्यात काय भीती एवढी? मला एकटीला यायला भीती वाटते. अरे तुझी ती मधू आहे ना मैत्रीण, तिला घेऊन ये तुझ्यासोबत. हो चालतंय, मी मधूला सोबत घेऊन येते. जातो तो पाठीमागून डब्बा घेऊन ये. फोडणी द्यायची. चल बाई पटकन, मी बनवते वरण. मग मधूकडं पण जावं लागेल. तिचं आवरलं असेल तर तिला घेऊनच जाते, एकटी नाही जात मी. चला पटकन बनवते. जाळ तर लावलं आता, पटकन त्याच्यात तेल टाकते, थोडेसे जिरे टाकते. बिचारी मधू, काल तिच्या घरी काहीच सामान नव्हते. काय खाल्लं असेल काय माहिती. तर तिला पण डबा मिळून जाते सोबतच. असं बोलून मी ना वरणाला फोडणी देते. आणि इथे मी ना किचनमध्ये टिफिन घ्यायला जाते. आणि इथे मी ना टिफिन घेऊन बाहेर येते. थोड्या चपात्या जरा जास्तच भरते, पण आमच्यासोबत जेवण. अरे बाबा बस की, का उडी मारतोय असा? अरे तुला तर मी लांब शेतात नेणार आहे. आणि इथे मी ना तिची मुलगी गुड्डीला बोलवायला जाते. बाळा गुड्डी, तू जेवण घे, मी शेतात चालली आहे, तू येते का माझ्यासोबत? मम्मी मी शेतात येऊन काय करू, माझा खूप अभ्यास राहिला आहे. मी नाही येणार शेतामध्ये, आणि मी एकटी मी इथे राहू शकत नाही. अरे बाळा, मग तू मधूच्या बाळासोबत खेळती का? तिथं तिची मुलगी पण आहे. हां चालतंय, मी तिथं जाते. चल मग पटकन आवर, जेवून घे पटकन, मी तुला वाढते. वरण भात खाते का चपाती भाजी? मम्मी मी नाही खाणार चपाती भाजी, मला थोडासा वरण भातच दे. आणि इथे गुड्डी पटकन जेवण करते. मम्मी वरण भात छान झालाय, खूप मस्त लागतंय. ते मीना आणि तिची मुलगी गुड्डी मधूच्या घरी येतात. मधू, मधू, अरे मीना, हे तर मीनाचा आवाज आहे. तेवढ्यातच मीना घराच्या बाहेर येते. अगं काही काम करतेयस का तू? नाही ग, काहीच काम नाही आहे, सगळं काम झालंय माझं. होतं का? तू टिफिन का घेऊन आली आहे? गुड्डीच्या बाबांना शेतामध्ये टिफिन द्यायला जायचं आहे. चालतंय मी पण येते, पण बाळाचं काय करू? लेकरांना एकटं कसं काय घरी ठेवायचं? अगं त्याला काय होतंय, आपण लगेच तर येऊ. गुड्डी पण इथंच थांबल. हो ना बाळा? हो, आम्ही दोघी अभ्यास करू, बाळालाही लक्ष देऊ. ठीक आहे तर चालतंय, मग जाऊ आपण. आणि एवढ्यातच गुड्डी टीनाजवळ जाऊन बसते. माझ्याजवळ दे ना थोडा वेळ. हो घे ना, तुझ्याजवळ घे, खेळवतो त्याला थोडा वेळ. किती गोड बाळ आहे.
किती छान बाळ आहे माझं. अरे बाळांनो, तुम्ही तिघंही इथे खेळा, आम्ही येतो थोड्या वेळामध्ये. ठीक आहे आई, तुम्ही या निवांत, आम्ही बाळाला छान सांभाळू, आम्हीच नीट राहू. आणि ते दोघीही शेताकडे जायला निघतात. आणि इथे माधव शेतामध्ये काहीतरी काम करतोय. अरे, या ढोबळी मिरचीला तर चांगली फुलं आलेत. यावर्षी चांगलं पीक निघतंय वाटतं. पण ही मीना कशी नाही आली अजून? किती भूक लागली आहे मला. मिरचीच्या झाडाला पण फुलं आली आहे चांगली. यावेळेस मिरच्या भरपूर निघणार आहे वाटतं. आणि इथे मीना आणि मधू दोघीही शेतामध्ये येतात. काय करताय तुम्ही? या जेवायला पटकन. अरे, तुला किती वेळ लागला? मला किती भूक लागली आहे तुला माहिती आहे ना, मला लवकर जेवायला लागतं. तुझी वाट बघून बघून मी फार थकलो. आता आली आहे मी, घ्या पटकन जेवून, या लवकर इकडं. तुम्ही जेवायला बसा, तोपर्यंत मी ताजी ताजी शेतातली कांद्याची पात घेऊन येतो. हां, ही छान कवळी कवळी पात आहे. ही घेतो. कांद्याची पात घेऊन जेवायला जातो. ही बघ, कोवळी कोवळी शेतातली पात किती छान लागते ते. अगं मधू, जेवायला बस ना खाली. आपल्या तिघालाही ताटं केलेत मी. अगं, मी घरी जेवण केलंय ग. मला थोडी पण भूक नाही आहे. अगं जेव ग. 4 माणसात जेवलं की 2 घास जास्त जातात. जेव, बस खाली, काय सांगू नको. काय बेत आहे छान. भाजी, चपाती, वरण भात आणि त्याच्यावरती कांद्याची पात. खरंच शेतात जेवण्याची मज्जाच वेगळी आहे. हा, छान वाटतंय शेतामध्ये जेवायला. आणि इथे सगळेजण मजेशीर जेवण करतात. तुम्हाला जर आमची गोष्ट आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.